दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा योग अतिशय महन्मंगल आहे। एक तर दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असं ज्याचं वर्णन केलं जातं, असा हा सणांचा सण असलेला हा दीपावलीचा उत्सव आहे। दुसरं, ज्ञानेश्वर माऊलींची आठवण आपण आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये जागवत आहोत, हा दुसरा योग आहे। आणि तिसरं म्हणजे माऊलींचा हरिपाठ आपण गाणार आहोत, असा त्रिवेणी संगम आज दाटून आलेला आहे। प्रवचनकाराच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आजचा योग कसा आहे म्हणून सांगू आपल्याला। एक तर कपिला गाईचं दूध, तेही चांदीच्या वाटीमध्ये ठेवलेलं, त्याला आवश्यक तेवढं केशर, थोडंसं जायफळ, थोडी वेलची, त्याच्यामध्ये थोडी साखर घातलेली, आणि मग त्या वाटीमध्ये चांदीच्या जे दूध कपिला गाईचं आहे ते पौर्णिमेच्या चंद्राखाली पूर्ण भिजलेलं, असं ते दूध प्राशन करताना जसा आनंद होतो तसा आजचा आनंद आहे। कपिला गाईचं दूध आपण प्राशन केलं म्हणजे आपल्याला आपल्या देहाची पुष्टी करता येते, शरीराची पुष्टी होते। माऊलींचा हरिपाठ अंतःकरणात साठवला म्हणजे मन, बुद्धी, अहो एवढंच काय, मानवाचा आत्मा परिपुष्ट होऊन जातो, असं भाग्य माऊलींच्या हरिपाठामध्ये आहे। अशा त्रिवेणी संगमामध्ये आपण आज न्हावून निघतो आहोत। ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला ती भारतीय संस्कृती सर्वार्थानं कृतार्थ, धन्य आहे, विश्वात्मक आहे। अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार जनसामान्य करतात, पण ज्यांचं काळीज सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, ते महात्मे म्हणतात वसुधैव कुटुंबकम। हे सगळं विश्व म्हणजे एक घर आहे बरं। मग हे सगळं विश्व म्हणजे जर एक घर असेल तर त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, त्या दिवाणखान्यात मांडलेल्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन किंवा जपान, त्या घराचं दुकान म्हणजे कदाचित युरोप, पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय भारत। घराला जे घरपण प्राप्त होतं ना ते देवघरामुळे प्राप्त होतं, आणि भारताला विश्वरूपी घराचं देवघर करायचं कार्य या भारतवर्षामधल्या सगुणावतारांनी, आचार्यांनी आणि संतांनी केलं। या संतांचे संत, संतांचे मुकुटमणी, संतांची माऊली जर कोण असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत। ज्ञानदेव माऊली म्हणून सर्व संतांनी त्यांचा उदंड गौरव केलेला आहे। माऊलींचा अवघड चरित्र ज्यांनी ग्रथित केलं, लिहिलं आणि याची देही याची डोळा पाहिलं, ते नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली। असं विलक्षण सामर्थ्य माऊलींच्या ठाई आहे। सेना महाराज हे माऊलींच्या समकालीन, ते काय म्हणतात, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांगणी, इतकी कृतज्ञता सेना महाराजांच्या मनामध्ये आहे। ज्ञानेश्वर माऊलींची सख्खी धाकटी बहीण चित्कला मुक्ताई, तिनं तर माऊलींचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे। सर्व संतांना वैष्णव म्हणतात, पण ही चिमुरडी मुक्ताई म्हणते माझा दादा, माझा ज्ञानेश्वर दादा कसा आहे म्हणून सांगू, तो मोठा वैष्णव आहे। वैष्णव सगळेच असतात पण मोठा वैष्णव एखादाच। ज्ञानदेव माऊलींची परंपरा पुढे ज्यांनी चालवली ते संत एकनाथ, ते तर म्हणतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, अलंकापुरी म्हणजे आजची आळंदी बरं का, ज्ञानाबाईंचे चरणी शरण एका जनार्दनी। तुकोबांच्या मनामध्ये तर ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल अत्यंत कृतज्ञ भाव आहे, आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी। तुकोबांची परंपरा समृद्धपणे पुढे ज्यांनी चालवली ते तुकोबांचे पट्ट शिष्य निळोबा महाराज म्हणतात, निळा म्हणे ज्ञानेश्वरा मजही अंगीकारा देना।
म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं सामर्थ्य केवढं आहे पहा. माऊलींनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी अतिशय सुंदर ग्रंथ संपदा लिहिली. माऊलींनी कर्मयोग्यांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली. पण माऊली म्हणते, अहो अर्जुनाची या पांती, जे परिसणया योग्य होती त्यांनीच ज्ञानेश्वरी वाचावी. बरं, अनुभवामृत लिहिलं ते ज्ञानयोग्यांसाठी लिहिलं. चांगदेवांचं अंतरंग पालटण्यासाठी माऊलींनी चांगदेव 65 लिहिली, पण ती ध्यानयोग्यांसाठी. पण माऊली म्हणाली जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी काहीतरी विशेष लिहायला पाहिजे, आणि म्हणून माऊलींनी अभंग संपदा निर्माण केली आणि त्याच्यामध्ये अत्यंत गोड असा हरिपाठ लिहिला. हरिपाठाचे केवळ 27 अभंग आहेत, पण या 27 अभंगांमध्ये भारतीय तत्वज्ञानाचं सगळं सार सामावलेलं आहे. हरिपाठामध्ये 2 पद आहेत, एक हरी आणि दुसरा पाठ. हरी कोण आहे? हरीचा उल्लेख वेदात आहे, हरीचा उल्लेख भागवतामध्ये आहे. सुयज्ञ नावाचा अवतार महाविष्णूंनी घेतला आणि मग सगळ्या जनांची संकट त्यांनी हरण केली आणि म्हणून त्याला हरी म्हणायला लागले. कलिसंतरण उपनिषदामध्ये हिरण्यगर्भानं देवर्षी नारदांना जो उपदेश केलाय त्याच्यामध्ये हरिनामच घ्यायला सांगितलेलं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पंढरीचा पांडुरंग तर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांचा प्रत्यक्ष संगम आहे. आदि शंकराचार्यांनी तर हरी मीडे म्हणजे हरीची स्तुती गाणार 43 श्लोकांचं एक अद्वितीय असं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्याचं पालुपद आहे, तम संसार ध्वांत विनाशम हरिमीडे. संसारामधल्या सगळ्या दुःखांचा विनाश ज्यामुळे होतो त्या हरीची स्तुती मी गातो, असं आदिशंकराचार्य सांगतात. त्या हरीचा पाठ आपल्याला हळूहळू उलगडत न्यायचा आहे आणि त्यातलं तत्वज्ञान प्रत्येक भक्ताच्या हृदयावर ठसवून टाकायचे. हरी हरी. संचयात धनवर्धनम. पीएनजी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना, संचय योजना. 12 महिने 1000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. पीएनजी प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5 हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन. दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. माऊलींच्या मनामध्ये जनसामान्यांचा कळवळ असल्यामुळे केवळ तुमच्या आमच्या नव्हे तर अवघ्या मानव मात्रांच्या कल्याणासाठी 27 अभंगांचा हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. त्याच्या मागची भूमिकाच ही आहे की मानवाच्या जीवनाला सन्मार्ग लाभावा, सत्पथ मिळावा, माणसानी आत्मोन्नत व्हावं एवढंच नव्हे तर नराचा नारायण व्हावा, म्हणून माऊलींनी हा हरिपाठ लिहिला. आपण प्रत्यक्ष प्रारंभच करूया त्या हरिपाठाला, पण श्रोते हो आपण सावधान व्हा, आपली अंतःकरण एकाग्र चित्त करा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेणे मुक्तीचारी साधियेल्या, तेणे मुक्तीचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी,
देवाची गणना कोण करी असोनी संसारी जिभे बेगू करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाया सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची एकूणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची एकूणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची एकूणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची एकूणे द्वारकेचे राणे पांडवा घरी द्वारकेचे राणे पांडवा घरी हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हे संपूर्ण हरिपाठाचं पालुपद आहे. हे आपण आपल्या चित्तावर करून घ्या, फार महत्वाचं आहे. आता आपल्याकडे परंपरेनं पद्धत अशी आहे की कोणताही ग्रंथ लिहिला, मग तो गद्यामध्ये असू दे किंवा पद्यामध्ये असू दे, मोठा असू दे किंवा छोटा असू दे, शास्त्र असं म्हणतं की त्याचा अनुबंध चतुष्टय सांगावा. अनुबंध चतुष्टयामध्ये काय काय येतं? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तेव्हा हरिपाठाचा अधिकारी कोण? हरिपाठाचा अधिकारी खरं सांगायचं झालं तर प्रत्येक मानव मात्र आहे. संसारामध्ये, प्रपंचामध्ये, या विश्वामध्ये जो जो रंजलेला आहे, गांजलेला आहे, बद्ध आहे, दीन दुबळा आहे, ज्याच्या वाट्याला तापत्रय आलेले आहेत, त्या सगळ्यांसाठी हा हरिपाठ आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या आमच्या सर्वांसाठी हा हरिपाठ आहे. बरं, आता या हरिपाठाचा विषय कोणता? या हरिपाठाचा विषय म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. तो हरी तुमच्यावर कृपा प्रसादाचा वर्षाव करेल आणि तुम्हाला उन्नतीचा, आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. आता या हरिपाठाचं प्रयोजन काय? प्रयोजन हेच आहे की हरिमुखे म्हणून जर भक्त, साधक, उपासक उन्नत झाला तर त्याला चारी मुक्तींचा लाभ त्यातून होईल. एक नव्हे, दोन नव्हे, चारी मुक्ती त्याला लाभतील. आता चौथी गोष्ट, या ग्रंथाचा, या हरिपाठाचा संबंध काय? जे जे म्हणून भक्त दीन दुबळे, रंजले, गांजलेले आहेत, त्यांना या ग्रंथाच्या मुळे उद्धाराचा सन्मार्ग, सोपा मार्ग, राजमार्ग साधणार आहे. आणि म्हणून दीन दुबळे जे हरिमुखानं प्रतिपाद्य करतील ते या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आणि म्हणून प्रतिपाद्य आणि प्रतिपादक असा या हरिपाठाचा संबंध आहे. आता या माऊलीनी या हरिपाठामध्ये पहिल्यांदाच सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी. माऊली किती सुंदर सांगते पहा. माऊली म्हणते देवाच्या द्वारामध्ये उभे राहा, देवळाच्या दारामध्ये नाही. आम्ही नेहमी हाच घोटाळा करतो. आम्ही देवळाच्या द्वारामध्ये उभा राहतो, देवाच्या दारात कधी उभे राहत नाही. आता देवळाच्या दारात उभे राहिले की अनेकांचं लक्ष इष्ट देवतेकडे, समोरच्या मूर्तीकडे असण्यापेक्षा आपल्या चपला चोरीला जातील काय याच्याकडे असतं. मग मला सांगा देव कसा पावेल? म्हणून माऊलीनी प्रारंभी जे सांगितलं ते सर्वार्थानं अलौकिक आहे. माऊली म्हणते देवाच्या द्वारात उभे राहा, देवळाच्या द्वारात नाही. आता ज्या देवाच्या द्वारामध्ये उभं राहायचं तो देव किंवा ईश्वर कसा आहे? आपल्याकडे जे योग दर्शन आहे, या योग दर्शनामध्ये महर्षी पतंजलींनी ईश्वराची अलौकिक व्याख्या केली आहे. ते म्हणतात क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्ट पुरुष विशेष स ईश्वरः. कर्म विपाकाची सुख दुःख आपल्या वाट्याला येतात, क्लेश आपल्याला छळतात, सृष्टीची द्वंद्व तुम्हाला आम्हाला अत्यंत त्रास देतात. सुख दुःख आहे, सत्य असत्य आहे, न्याय अन्याय,
यातलं ज्याच्या वाट्याला काहीही येत नाही, जो या सगळ्याच्या पल्याड आहे, अपरामृष्ट आहे, त्याला माऊली म्हणते ईश्वर, तो खरा देव. अशा देवाच्या द्वारामध्ये उभं राहायला माऊली तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवते. हरी हरी. संचयात धनवर्धनम. पीएनजी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार योजना, संचय योजना. 12 महिने 1,000 रुपये भरा आणि 14व्या महिन्यामध्ये 13,000ची खरेदी करा. 24 महिने 1,000 रुपये भरा आणि 27व्या महिन्यामध्ये खरेदी करा 27,000 रुपयांची. 36 महिने 1,000 रुपये भरा आणि 40व्या महिन्यामध्ये 43,000ची खरेदी करा. याशिवाय मिळवा मजुरीवर 5% सूट. पीएनजी प्रस्तुत करत आहे फेस्टिव्ह 5, हिऱ्या माणकांनी सजलेले रॉयल कलेक्शन. टेम्पल कलेक्शन, दक्षिण भारताची प्राचीन आणि दुर्मिळ परंपरा. वाइल्ड गोल्ड, आदिवासी कलाकृती. गोल्डन जॅझ कलेक्शन, आधुनिक डिझाईन्स आणि पॅटर्न्सनी सजलेली. स्वराज्य कलेक्शन, परंपरेचा वसा सांगणारे. हरी हरी. सगुणाचं दर्शन किंवा निर्गुणाचा अनुभव भक्ताची जशी योग्यता असेल तसा त्यांनी घ्यायचा. म्हणून तर काही मंडळी नाचत नाचत पंढरीला जातात. उघड परब्रह्म विटेवर उभा पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपानं त्याच्या चरणाला मिठी घालतात, उराउरी त्याला भेटतात, सगुणाचं दर्शन घेऊन कृतार्थ आणि धन्य होऊन जातात. ज्यांना ध्यानाचा ज्ञानाचा मार्ग प्रिय असतो ते म्हणतात देह म्हणजेच मंदिर, देह म्हणजेच देवालय. या देवालयाच्या अंतर्यामी परमात्मा आहेच. ही मध्यम पायरी झाली आणि याच्याही वरची पायरी म्हणजे वासुदेव सर्वम. हे चराचर म्हणजे वासुदेव आहे, प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्माने व्यापलेला आहे. ही अनुभूती आत्मज्ञानी महापुरुषच घेऊ शकतात. अर्जुन महाचतुर भगवान श्रीकृष्णांशी संवाद करताना म्हणतोय, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. व्यक्त असो अव्यक्त असो भगवंता सगळं तूच आहेस ना. फक्त तुझं सगुण किंवा व्यक्त रूप हे भक्तीच्या माध्यमातून प्राप्त करायचं आणि निर्गुणाची उपासना आणि अनुभव ध्यान ज्ञान योग मार्गाने घ्यायचा. माऊलींनी देवाचं द्वार कोणतं ते तुम्हा आम्हाला समजावलं. माऊलींची परंपरा ज्यांनी समृद्धपणे पुढे चालवली ते संत एकनाथ काय म्हणतात पहा, की आतल्या ईश्वराचं परमात्म्याचं परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असेल तर 7 द्वार आहेत. कोणती आहेत? पहिलं द्वार म्हणजे श्रवण. श्रवण केलं की माणसाची बहुश्रुतता वाढते. दुसरं द्वार म्हणजे साधन. साधन म्हणजे कर्म भक्ती ध्यान ज्ञान ज्या मार्गाने उन्नत व्हाल ते दुसरं द्वार म्हणजे साधन. तिसरं म्हणजे नित्य काय अनित्य काय याचं विवरण करावं विचारपूर्वक विवेकाने, ते तिसरं द्वार आहे. चौथं द्वार म्हणजे जे ऐकलं श्रवण केलं त्याचं नित्य मनन करणं, हे चौथं द्वार. 5वं द्वार म्हणजे जे ऐकलं ते केवळ मनन नाही त्याचा निदिध्यास लागणं, हे 5वं द्वार. 6वं द्वार म्हणजे वैराग्य धारण करणं, वीतरागी होणं, म्हणजे सृष्टीतली सत्य असत्यादी द्वंद्व सहन करणं. आणि 7वं द्वार म्हणजे आत्मसाक्षात्कार. तो एकदा झाला की परब्रह्म परमात्म्याचा लाभ होतो. एवढंच नव्हे, जीवनाचा अंतिम पुरुषार्थ मोक्ष किंवा मुक्ती तीही साधली जाते. म्हणून माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, तरी गा आता ऐसे करी या 8 प्रहर माझारी, मोठके निमिषभरी देतु जाय. प्रहर म्हणजे 3 तास, 8 प्रहर म्हणजे 24 तास, संपूर्ण दिवस. माऊली म्हणते त्यातलं 1 निमिष मला दे म्हणजे झालं, मी तुला प्रत्यक्ष मोक्षाचा लाभ करून देतो.
आता भक्तजन किंवा सामान्य जन विचारतील की समजा आम्ही या मार्गाने गेलो तर त्यात आमचा लाभ काय, अशी उपासना करून आम्हाला काय मिळणार? माऊली सांगते त्यातून चारी मुक्तींचा लाभ होईल. कोणत्या चार मुक्ती आहेत? एक सलोकता म्हणजे वैकुंठादी लोक प्राप्त होणं, समीपता म्हणजे ईश्वराचं सानिध्य मिळणं, स्वरूपता म्हणजे गोपींच्या सारखं तद्रूप पावणं, आणि सायुज्यता म्हणजे जीवनमुक्ती मिळणं. पण असे जर मुक्तीचे लाभ व्हायला हवे असतील तर माऊलींनी एकच सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊलीने एका अभंगामध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे, सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. तेवढं म्हणा म्हणजे कृतार्थ आणि धन्य होऊन जाय. मग प्रत्यक्ष त्याचा अनुभवच घेऊया. सकळ मंगळ निधी, 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 सकळ मंगळ निधी. विठ्ठलाचे नाम आधी, 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 विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना. विठ्ठलाचे नाम म्हणा, विठ्ठलाचे नाम म्हणा, विठ्ठलाचे नाम म्हणा, विठ्ठलाचे नाम म्हणा. म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना. बाप रखुमादेवी वरुसाचे साचे, बाप रखुमादेवी वरुसाचे साचे, बाप रखुमादेवी वरुसाचे साचे, बाप रखुमादेवी वरुसाचे साचे. विठ्ठलाचे नाम वाचे, 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 विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना, म्हणकारे कारे जना, कारे जना, कारे जना. मानवी जीवनाचं कोट कल्याण करण्याचं सर्वोत्तम साधन म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या